पप्पांना सांगतोय पायाला लागलंय माझ्या. काय लागलं बाबू? पप्पांना सांगतोय. छानसं असं माझं शूट वगैरे झालं, सगळ्यांना घ्यायचं होतं पण खूप गडबड चाललेली. तर ठीक आहे असू द्यात. आता मी मामाकडे आले आणि आता इथे थांबते, आजी आजोबांना भेटते आणि मग मला पुण्याला निघायचं आहे. खूप गडबड आहे आणि त्यात माझी 2% फक्त चार्जिंग राहिलेली आहे. ती मला आधी चार्जिंग करायचं आहे. आई तर माझ्या चार्जर घ्यायचा. हे साडी कोणाची तेच ना, मला हे दे ना फक्त चार्जर पुढच्या कप्प्यात. आजचा व्हिडिओग्राफर कोरिओग्राफर इकडे होते, हे बसलेले नेहमी तेच असतात. आता चला, हे आयफोन टिकतो चार्जिंगला पण कधी कधी नाही का, म्हणजे जास्त मी पण आज खूप यूज केलाय ना. सो चला आता मी पहिलं चार्जिंगला लावते. इथे मामाच्या इथं थांबलं जरा वेळ. व्ह्यू बघू शकता किती सुंदर आहे, हिरवागार. आणि मी चार्जिंगला लावला फोन, थोडा चार्जिंग झालाय, माहित नाही किती वेळ टिकेल आणि किती वेळ नाही. तर ठीक आहे असू द्यात. तर चलो आता मी निघते आता इथून मामाकडून. मामाचं चाललंय काम तिकडं, अनुष्काचे पण चालले. मामी गेली आहे तिच्या गावाला, गेली आहे मसवडला. सो तर चलो आता ह्या सगळं निसर्गरम्य संपत्तीला बाय बाय करूयात. हे बघा आमच्या आजीचं प्रेम. आम्ही निघालो आता, तूप घेऊन आली परत परत गायचं गात गुरटच. तर आता मामाच्या इथून निघालो. इथं जरा बेकरीमध्ये आपलं खायला बिला घेतलं, जे नेहमीच आम्हाला आवडतात त्या गोष्टी घेतल्या. आणि आज आम्ही फर्स्ट टाइम असं चाललोय की काय म्हणतात, मोळला न जाता आम्ही पुण्याला जाणार आहोत. म्हणजे ते मोळचं घर असं कधीच होत नाही की आम्ही तिथं गेलो नाहीये आणि राहिलो नाहीये. आणि सॅटर्डे संडे तर फिक्स असतं की सॅटर्डे संडे मोळमध्ये राहायचं, मंडेला निवांत, म्हणजे मंडेला सकाळ सकाळ निघायचं. तर आज मी वेगळ्या मार्गे चालली आहे. म्हणजे आज मी इकडं न जाता, म्हणजे इकडून सोळशीच्या घाटातून न जाता मी आज पलटण कडून चाललेली आहे. तर चला बघूयात, तुम्हाला दाखवते काहीतरी तिकडे गेल्यावरतीच. फर्स्ट टाइम मी मोळला न जाता चालली. मोळ जेव्हा आपण गावाला येतो आणि गावाकडे राहत नाही त्यास खूप वाईट वाटतं. सगळ्यात मोठं वाईट वाटलं नसेल ना ते, तेव्हा वाटतं की आपण गावाला आलोय आणि लगेच चालले. पण काय करायचं, आमच्या सोनू, दादा, लकी तिघ मेंबर तिकडे आहेत. काय आईला विचारायला टेन्शन. ही बघा, ही मोळची शाळा आहे, किती सुंदर आहे बघा, एकदम छान ठेवलेली आहे. ही शाळा एवढी छान आहे ना, म्हणजे की तिथे ना खरंच रिझल्ट पण खूप भारी लागतो. 98, 99, 100% रिझल्ट लागतो शाळेमध्ये. शिक्षक म्हणाल ना तर खूप चांगले आहेत की त्यांनी एवढं चांगलं, म्हणजे मोळ म्हणा, डिस्कळ, बुध, इतक्या लांबून मुलं शिकण्यासाठी येतात. त्यांना एवढं छान शिक्षण देतात ना, खरंच खूप भारी वाटतं. आणि तुम्ही ज्यावेळेस 10वीचा आणि 12वीचा रिझल्ट लागेल ना पुढच्या वर्षी, त्यावेळेस मी तुम्हाला दाखवेल की रिझल्ट काय असतो. म्हणजे ग्रामीण ठिकाणी काहीच सोयी सुविधा नाहीये, ना क्लासची आहे, ना इंटरनेट व्यवस्थित आहे, ना काही कुठल्या गोष्टी आपल्याला भेटतात आहे का. आता पुण्याला कसं असतं, म्हणजे सिटीमध्ये जी मुलं राहतात, म्हणजे मी सुद्धा, वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी भेटतात त्यांना. जायला यायला बस सोडवायला असतात. इथं तसं नसतं. इथं जायला चालत जायचं, मग तिथून एसटी भेटणार, मग एसटीने यायचं. ह्या सगळ्या गोष्टी स्ट्रगल करत ते शिकतात. हे खूप म्हणजे काय म्हणतात, त्यांना हॅट्स ऑफ आहे. आणि त्यांचं इतकं नॉलेज आहे ना, ते खरं मी म्हणेन मला पण नसेल एवढं, ते तेवढं त्यांना असतं की खरंच. म्हणजे की बाकीच्या गोष्टी ज्या आम्हाला कळत असतील ना, त्यांना ते परफेक्टली कळतात की जे नियोजन, रानातली कामं सगळी. आता आमची आई रानात कंटिन्यू कामं करते, त्याच्यामुळे आम्हाला पण आता तिने सवय लावली की हे रानातलं काम करा, ते करा, हे असं करायचं असतं, ते तसं करायचं असतं. खरंच गावाकडे राहिल्याशिवाय कळत नाही. आता आमचा घाट सेक्शन सुरू झालेला आहे, दाखवतो तुम्हाला. हे जे गाव आहे ते मांजरवाडी आणि इथून पुढे जातं तो आहे ताठवड्याचा घाट. आणि पुढेच आपल्याला दिसणार आहे तो म्हणजे संतोषगड. हा जो माझ्या मागचा किल्ला दिसतोय तो आहे संतोषगड. हा तो संतोषगड आहे. जायचंय, खूप दिवसांपासून जायचंय, पण आता पाऊस खूप चाललेला आहे आणि त्याचबरोबर सगळीकडे घसरण झालेली आहे. त्याच्यामुळे मला आई कुठंच जाऊन देत नाही. बोलते थोडा पाऊस कमी होऊ दे, मग तुला कुठले गड फिरायचे ते सगळे गड फिर, मी कधीच तुला बोलणार नाही. कसं आहे आमचं निसर्ग सौंदर्य. गावापासून खूप जवळ आहे माझ्या मोळपासून. हा ताठवड्याचा घाट आहे आणि
यायचं काही नाही, पण रिस्की खूप असतात ना, कारण की पाय घसरायचे चान्सेस ह्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे आपण थोडी आपली काळजी घेतली पाहिजे. आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगेल, फिरायला जावा पण स्वतःची काळजी ही घ्याच पावसाळ्याच्या दिवसात. तर नक्कीच आपण एक दिवस जाऊयात. तो एक दिवस आता कधी येतोय तो बघू आपण. फायनली मी फलटणमध्ये एंट्री मारलेली आहे. लहानपण मी इथं घालवलंय फलटणमध्ये, मावशीच्या इथे कॉलनीमध्ये, कारखान्यामध्ये काका कामाला होते, त्यांची क्वार्टर होत्या, त्या कॉलनीमध्ये राहायचो आम्ही. श्रीराम बाजार माझं अत्यंत फेवरेट बाजार. काही काम नसताना एक गोष्ट घेण्यासाठी आम्ही किती जण जायचं माहिती का? 5 ते 6 जण. का तर अख्खा बाजार फिरून यायचं आणि फिरून यायचं ते यायचं. आणि प्लस मम्मीला घरी येऊन डिमांड करायची, मम्मी आम्हाला ते घ्यायचंय बरं का, पुढच्याच तुम्हाला ते घेऊन द्यायचंय. फलटणचं आणि माझं नातं तसं खूप जुनं आहे. आणि त्यातल्या त्यात आता सगळे तिकडे दादा मावशी वगैरे. तर चलो आता एक रुसलेला माणूस आहे, त्याला सरप्राईज देण्यासाठी मी चालली आहे. त्याला काहीच माहिती नाहीये. तुम्हाला सगळ्यांना समजून जाईल पुढे व्हिडिओ मध्ये गेल्यावरती कळून जाईल मी कुठे आले. काहीच माहिती नाही की त्याला मी येणार आहे, मी कुठं आहे, काय, मी कुठं स्टोरी बिरी काहीच शेअर केलेलं नाहीये. तर चलो आता. इकडचा रोड आहे हा गिरवीला जातो, म्हणजे तो मावशीकडे जातो. आणि इकडचा रोड आहे तो माहिती आता मोस्टली ब्लॉग मध्ये दिसून गेलंय, दादाकडे जातो. सो मी दादाकडे चालली आहे, तो माझ्यावरती खूप रुसलाय. तर चलो. हे आहे फलटणचं विमानतळ. विमानाचा पत्ता नाही, पण विमानतळ नक्कीच आहे. इथं सगळं प्लेग्राऊंड मस्तपैकी चौपाटी झालेली आहे तिथं. पण अजूनपर्यंत विमानतळ एक पण नाही उतरलं. ज्या दिवशी उतरल त्या दिवशी नक्कीच दाखवेल. रस्त्यात बघा कसे थांबलेत बिचारे. रस्त्यात कशाला थांबतात नाही प्राणी आहेत ना, मला अजूनपर्यंत कळले नाही की रस्त्यावरतीच का थांबतात. त्यांना माहिती असतं गाडी येते तरी सुद्धा. मी म्हणते की त्यांनी साईडला थांबलं पाहिजे, ते साईडला नाही थांबत. बघा हा दादा कसा बघताय ब्लॉग मध्ये मस्त की तो म्हणते ही काय करते नक्की, काय येडागत बडबड करते, एकटीच करते. आता जाऊ दे. नमस्कार मंडळी. तर हरित क्रांती कृषी सेवा केंद्र फलटण येथे मी आलेली आहे. त्याचबरोबर इथे तुम्हाला बी बियाणे, खते, औषधं एकदम योग्य दरात भेटणारे आणि आपल्या सर्व शेतकरी दारांसाठी उपयुक्त असं हे शॉप आहे. आपल्या रानातल्या झाडांसाठी थोडीफार मी औषधं घेतली. आणि पत्ता आहे बिरदेवनगर, जाधववाडी, फलटण, जिल्हा सातारा येथे. मी स्क्रीनवरती कॉन्टॅक्ट नंबर देखील देत आहे. तुम्हाला लागणाऱ्या गोष्टी तुम्ही नक्की तिथे संपर्क साधू शकता. आणि फलटणमध्ये असाल तर नक्की व्हिजिट करा. सुरज दादा आल्या नवीन कार्यकर्ता आहे. तिकडे काका काकू थांबले, त्यांना मी व्हिडिओ मध्ये नव्हतं घेतलं, आता घेते. जेव्हा फिरायला आलं तेव्हा आमची खूप गडबड झाली होती. तिकडे बघा ते फुगलेले कार्यकर्ते थांबलेत. तुम्ही पुण्याला 21 तारखेला खरं येणार का? नक्की. हा का? या बघ माझ्याकडे या. पण काय तुलाच बोलवते. तुम्ही माझ्याकडे कधी येणार? बरं ठीक आहे मग मी न्यायला येते. तुला बोलवते. लालाला यायचंय. चल लाला येतो का तू लकीला भेटायला? हा गाडीत जाऊन बसल्या, गाडी चालवणार कोण? आई गेलती फुलं म्हणजे हार काय गजरा काय घ्यायला गेलती गाडीसाठी. हा गाडीला लावण्यासाठी घ्यायला गेलती. तर तिने मी सहज म्हणते तिला गुलाबाचं फुल आणि तर तिने खरंच आणलं. थँक्यू सो मच आई. आज आपल्या इन्स्टावरती 800K कम्प्लीट झालेले आहेत. सो थँक्यू सो मच इन्स्टा फॅमिली, युट्यूब फॅमिली. असंच प्रेम आशीर्वाद कायम तुमचं माझ्यासोबत राहू द्या. आणि आईने हे मला गिफ्ट दिले 800Kचं.
सगळ्यात भारी माहिती का म्हणजे की सातारा मूळ. इथे आम्ही आता जेवायला आलो. आल्याच मला ओळखलं, म्हणजे जे इथले हॉटेलचे ओनर आहे त्यांनीच ओळखलं. त्यांनी डायरेक्ट बोलवूनच घेतलं. मग विचारलं गाव कुठलं, प्रॉपर कुठलं तुमचं गाव. मग म्हटलं आमचं असले प्रॉपर गाव आहे, आम्ही वतनावरती मूळवरती आलो. विचारत होते, छान बोलले वगैरे. आता जेवायला बसलोय, आता जेवण येतंय. खूप भूक लागली. सकाळपासून आमच्या जेवणाची खूप हलबड झालेली आहे. थोडं खाऊन झालेलं आहे. सो चला आता जेवते वगैरे. छान मस्तपैकी सलाड आलंय, पापड आले. अर्धा ताण सुरुवात केलेली आहे खायला. तर या सगळ्यांनी जेवायला. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली, म्हणजे की मी व्हिडिओमध्ये जेव्हा मी दादाची इथं होते तिथं मी फक्त एकच म्हणत होते की हा माझ्याशी रुसला आहे, हा माझ्यावरती फुगला आहे, माझ्याशी बोलत नाही. पण त्याच्यासारखं प्रेम म्हणजे तो जेवढा जीव लावतो ना, जेवढा भांडतो, माझ्याशी हे करतो, सगळं करतो, पण तेवढाच मला जीव लावतो. त्याच्यासमोर तसं बोलायचं असतं की तू खडूस येलेस, तू माझ्याशी सारखं भांडतो, मला तुझ्याशी बोलायचं नाही. म्हणजे त्याची जी जीव लावण्याची पद्धत आहे ना, ती खरंच खूप वेगळी आहे. आणि म्हणजे एकदम मम्मी पप्पांसारखं ट्रीट करत असतो. प्रत्येक ठिकाणी जिकडं जाईल तिकडं फिरायला नेणार. प्रत्येक वेळेस आणलं की कॅडबरी ही कॅडबरी म्हटलं ना, मी जर घरात आले आणि कॅडबरी दिसली की म्हणायचं की दादा आलाय. त्याच्यामुळे खरंच दादा म्हणजे दादा आहे सुरेश दादा. ठीक आहे, असू देत आता, जास्त नको कौतुक करायला व्हिडिओ बघितल्यावरती. बस वो हमें ही पता है क्या है हमारा दादा. नाही खरंच खडूस नाही येतो, खूप प्रेम करतो.